आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राहुल गांधींच्या बॅनरवर काळं फासल्याचा प्रकार भाजपशिवाय कोणी करणार नाही, माझा थेट आरोप। नागपूर भाजपवर वडेट्टीवारांचं टीकास्त्र, पोलिसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी। काळ तोंडाला फासून स्वतःच्याच तोंडाला फासं लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम हे नागपूर म्हणजे भाजपाच्या पेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा उद्योग करणारा। माझा तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे। पवार साहेबांनी मंदिर उद्घाटनाला जावं की नाही हा त्यांचा विषय, कोण राम भक्त असतो कोणी रावण भक्त असतो। मंत्री अनिल पाटलांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला। भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं कोणी जाऊ नये, कोणी राम भक्त असतं कोणी रावणाचाही भक्त असतं, त्याच्यामुळे पवार साहेबांनी जावं किंवा नाही जावं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे। शिवसेना शिंदे गटानं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार झंझावती दौऱ्याला सुरुवात। शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून मिशन 84 ची सुरुवात होणार। नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे करत जनमताचा कौल जाणून घेणार, उमेदवार पर्यायाचीही ॲपमधून विचारणा। काँग्रेस नेते सुनील केदार यांची जेलमध्ये रवानगी, सुनील केदार यांना मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी फिट घोषित केल्यानं डिस्चार्ज। शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा दौंडमध्ये, शिरूर लोकसभा मतदारसंघातील तांदळीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील मोर्चाची सांगता, आजचा मुक्काम दौंडमध्ये। पंढरपुरात अंबाबाई पटांगणात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित। लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीत बैठक, काँग्रेसने राज्यात किती जागा लढवाव्यात त्याबाबत चर्चा होणार। पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार।